शेण उचलणारे रोबोटिक युनिट. ओ हो. नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कशा आहे तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एकच नंबर असतात दररोज प्रमाणे. वेलकम बॅक टू द झैनी आमदार ब्लॉग. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की नाही, बारामतीमध्ये KVK 2026 मध्ये कृषी उद्यान केंद्र चालू झालेलं आहे, जो दरवर्षी असतो. तर आज आपण ते बघायला जाणार आहे. आणि ही व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे मित्रांनो, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सगळं माहिती आपण याच्यामध्ये देणार आहे. म्हणजे KVK कुठं असतो, काय असतो, म्हणजे जे कोणी आपल्या बाहेर पण व्हिडिओ बघतात ना, त्यांनाही कळायला पाहिजे की नक्की ॲड्रेस काय आहे काय नाही, जेणेकरून ते पुढच्या वर्षी पण येऊ शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण सगळं बघणार आहे मित्रांनो. तर आता आपण जाणार आहे तिकडं जिथं कृषी KVK आहे. तर कुठं असणार आहे, काय असणार आहे, तिथं काय काय असणार आहे आत बघायला वगैरे, ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे ना. तर विदाऊट टाइम वेस्ट करता आपण डायरेक्टली तिथं जाऊया आणि तिथं जे काही आहे KVK मध्ये ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला भरपूर चालायला लागणार आहे, कारण की ते KVK भरपूर मोठा आहे मित्रांनो. जेवढं बघताल तेवढं कमी आहे. तर तिथं थोडीफार आपण जो माहिती घेणार आहे ते पण आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाऊगल्ली वगैरे तर आपल्याला बघायचीच आहे. तर चला सगळं या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. तर चला जाऊया आणि बघूया. लेट्स गो. त्याचप्रमाणे आपण आपल्या जावावर जाणार आहे मित्रांनो. हे गॉगल जाता एकच माझ्याकडे राहिलेलं, त्यामुळे हेच घालून आपण जाणार आहे. आणि मास्क पण घेणार आहे, कारण की कसं आहे का, इथं बघू शकता तुम्ही टॅनिंग वगैरे खूप व्हायला लागलेली आहे. सनस्क्रीन वगैरे ऑलरेडी लावलेली आहे, पण काही इश्यू नाही आहे. तर चला जाऊया, जावा घेऊन निघूया आणि बघूया. आता मी घराबाहेर निघणारच होतो, तेव्हा पण पप्पा आणि मम्मी म्हणले की आम्ही पण येणार आहे. तर मम्मी पप्पांबरोबर जायचं मौका मला परत नाही भेटणार आहे ना. तर जो कोणी एका नाही, म्हणजे ते मुवमेंट आहे ना, ते मुवमेंट मला एन्जॉय करायचं आहे. तर मम्मी पप्पांना आपण घेऊन जाऊया आपल्याबरोबर. तर मम्मी पप्पा रेडी आहेत, ते स्कूटीवर येणार आहेत, तर मी माझ्या जाव्यावर. आपण 4 व्हीलर पण घेऊन जाऊ शकतो होतो, पण 4 व्हीलर आता पाठीमागे लावली, त्याला खूप झंझट येतं, त्यामुळे मम्मी रेडी आहे. तर मम्मी आणि मी पप्पा सगळे जाऊया. लेट्स गो. आपण तर मास्क वगैरे टाकून गाडीवर तर निघालेलो आहे. पप्पा मम्मी अजून पाठीमागे दिसत, हा दिसतं ना बघा पप्पा मम्मी. तर ऑन द वे आहे. तर चला लवकरात लवकर. आता सर्कल वरून राईट मारायचं आपल्याला. आता सध्याला आपण माळेगाव रोड पाशी आलेलो आहे बघा. ही माळेगाव रोड आहे आणि इथं नाही मोठी कमान लावण्यात आलेली आहे. इथं बघा निरा फलटण असं लिहिलं आहे. आणि कृषी प्रदर्शनकडे, म्हणजे आता इथं नाही पुढं आप्पासाहेब सभागृह मोठा आहे, तिथून राईट साईड नाही नाही आपल्याला आत जायला एक रोड आहे बघा मित्रांनो. हे आहे आप्पासाहेब सभागृह आणि हे आहे मेन रोड आहे, मेन एंट्री. आता तर इथूनच तुम्ही अंदाजा लावू शकता मित्रांनो. गाड्या बघा कुठपर्यंत लागल्या आहेत, पाठीमागपर्यंत, एकदम पाठीमागपर्यंत लाईन गेलेली आहे. आता इथूनच लाईन चालू आहे, म्हणजे आपल्याला गाडी तर इथं लावावी लागणार आहे, कारण की आता भरपूर पुढं जायचं आपल्याला चालत. आणि इथूनच एवढा ट्रॅफिक आहे, म्हणजे पुढं तर किती असणार आहे. तर मी तर म्हणतो इथंच गाडी लावूया आणि पुढं चालत जाऊया. फायनली आम्ही इथंच लावलेली मित्रांनो. हे बघा पप्पा वगैरे इथं गाडी लावली, कारण की एवढा ट्रॅफिक आहे, जोरदार ट्रॅफिक आहे. हे बघा इथून तिथून सगळीकडे ट्रॅफिक दिसणार आहे. पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आता इथून तर पुढपर्यंत चालत जायचं आहे. चला तुम्हाला ट्रॅफिक दाखवतोच पुढं अजून. बघा इथं कमान वगैरे, इथूनच आत जायचं. इथंच आहे का नाही कृषी उद्यान केंद्र आहे पुढं KVK. लेट्स गो. आत्तापर्यंत 1 किलोमीटरभर चाललो असेल आम्ही, पप्पा मी. तरीही अजून भरपूर अंतर बाकी आहे. खूप पुढंपर्यंत चालत जायचं आहे. आत्ताशी पार्किंग का इथं पार्किंग आहे, तर आत्ताशी काही पार्किंग आलेली आहे. बघा मी मम्मी पप्पा सगळे चाललेले आहेत लागलेली. इथं आजूबाजूला स्टॉल लागले आहेत पूर्ण. गर्दीच संपत नाही आहे. आता अजून तर खूप पुढं जायचं आहे. आता पुढं जाऊन एंट्री आहे, मग एंट्रीला आपण आहे का नाही तिकीट काढून मग आज जाणार आहे. व्हीलर पार्किंग हे किती 2 व्हीलर असे घे. इथं 2 व्हीलर, इथं 4 व्हीलर. तिकडं पूर्ण 2 व्हीलर आहे आणि इथं पूर्ण 4 व्हीलर आहे. आता आत्ताशी आपण पार्किंगला आलेलो. आता इथून पुढे आहे का अजून अर्धा किलोमीटरभर चालत जायचं आहे, अर्धा 1 किलोमीटर. त्यानंतर मग एंट्री आहे. 4 व्हीलर पण भरपूर आहे बघा. आणि पुढे ट्रॅव्हलर्स वगैरे लागलेले आहेत, जो बाहेरचे आलेले असतात त्यांच्यासाठी पुढे पार्किंग. मी टोपी वगैरे काहीच आणली नव्हती, त्यामुळे टोपी घेतली पप्पांना बघा.
मलिंगा टोपी. चला आता डायरेक्ट आत एंट्री आहे. दुकान बघा किती लागले. ऊसाचे वगैरे सगळे दुकान लागलेत. आपण आता डायरेक्ट आत जायचं आहे. लेट्स गो. 4 व्हीलरची पार्किंग. इथं ट्रॅव्हलर्स वगैरे बाहेरून येणारे सगळे टूर वगैरे जेवढे आहेत ना, भरभरून येणारे सगळ्यांची पार्किंग इथं दिलेली आहे बघा. बस ट्रॅव्हलर्स वगैरे सगळे इथं लागलेले आहेत. आणि थोडंच पुढे गेल्यावर इथं पुढे एंट्री बघा. इथं एंट्री आहे. तिथं चाललोय आता आपण. चला तिथलं पण पार्किंग, पूर्ण पार्किंग. तिथं पुढं पण पार्किंग आहे. म्हणजे हे टोटल आहे का नाही 4 व्हीलरसाठी 5-6 जागामध्ये पार्किंगसाठी ठेवलेली आहे. तर फायनली आपण तिथून 2 किलोमीटर चालत लास्टला तिकीट काउंटरला आलेलो आहे. इथून आता तिकीट काउंटर सुरू होत आहे ते पुढंपर्यंत. तर आपण इथं आता तिकीट काढणार आहे आणि मेन एंट्रीवरून आत जाणार आहे. बघा गर्दी तर भरपूर आहे, पण इथंच आपल्याला तिकीट भेटणार आहे. इथं आपल्याला नाव नोंदणी करायची, त्यानंतर आपल्याला तिकीट भेटणार आहे. हे बघा इथं दाखवतो. ही नाव नोंदणी करून ही चिठ्ठी तिकडे घेऊन जायची का? तिथं तिकीट भेटतं. ठीक आहे. जे इथं पहिली नाव नोंदणी करायची, नाव नोंदणीचे असे तिकीटं भेटतात आपल्याला. त्यानंतर इथं तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घ्यायचं आहे आपल्याला. आता चला आता तिकीट घेऊया आपण इथं. मॅम 3 नाही कॅश आहे. 10 रुपये. या प्रकारचं आपलं तिकीट भेटलेलं आहे. आता इथून आपण आज जाऊया. देखो टिकट यहाँ से मेन एंट्री है. चलो हाँ वहाँ दिखाने को लगेगा ना. ऐसा क्या कर रहे हैं. 60 रुपये तिकीट. मेन एंट्री इथून आहे. इथं पण पोलीस बंदोबस्त वगैरे सगळं करण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठं काही झालं वगैरे तर पोलीस आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकतात. मुलांकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. मुलं चुकणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. मेन एंट्री इधर से. चला इथं पण लाईन. पटकन तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करा. ऊन वाढत आहे. आप आपल्याला तिकीट आप बघू दे. आप बघू दे. संपूर्ण परिसर 170 एकराचा आहे आणि हे संपूर्ण परिसर पाहून व्हायचा असेल तर वेळ लागतो आणि म्हणून प्रदर्शन पाहण्याला महत्त्व द्या. ही आहे मेन एंट्री. मेन एंट्री आल्यानंतर सगळ्यांना आपल्याला लेफ्ट साईडला जाऊन सगळं बघायचं आहे. लेफ्ट साईड. चला सर्व तिकीट एकदम जमा करू नका. खरं की? आपलं तिकीट आपण जमा करा. हे बघा शाळेला पण नाही का दाखवण्यासाठी आणलेलं आहे इथं. आपलं तिकीट आपण जमा करा. आपलं तिकीट आपण आता इथं आपल्याला काय काय बघायला भेटणार ते आपण सगळं बघायचं आहे. गर्दी होते ना. काय गर्दी. हे बघा इथं किती गर्दी आहे. आता इथं बघायचं काय आहे काय नाही. बघा एवढी गर्दी म्हणजे काय. अरे क्या है क्या पण इधर मशीन है. गोबर उठाने की मशीन. शेण उचलणारे रोबोटिक युनिट. ओ हो रोबोट मशीन. जमिनीच्या वरचं 1 एकर 1.5 ते 2 तासामध्ये कव्हर करतात. जर टनाचं प्रमाण जास्त असेल तर 1 एकर ते कव्हर शकतो. की सगळे रानामध्ये असतात. त्याची कॉस्ट कशी काय. 9 ते 10 लाख रुपये. 9 ते 10. त्याला EMI अजून तर नाही काय. मार्केटमध्ये याला 4 महिने लागतील. कशाची मशीन आहे भैया. लेझरने टन जाळते. लेझरनी टन जाळते. गवत जाळते काय हे खालचं. अच्छा त्याचे काय काय फायदे वगैरे सांगू शकता तुम्ही. त्याचे फायदे मानायला गेलं तर जे काही औषध वगैरे मारतो आपण त्याच्यावर जे जमीन खराब होते त्याच्यासाठी लेझरचा आपण लेझरचा वापर केला आहे. कृषी प्रदर्शनामध्ये भरपूर गर्दी असल्यामुळं ही जो माहिती सांगणारा आहे त्याचा आवाज क्लिअर येऊ शकला नाही आहे. पण काही हरकत नाही आहे मित्रांनो. याचे एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल. त्यामुळं आत्ताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
जेवढे मशिनरी आपल्या KVKमध्ये आपल्याला अवेलेबल होते त्याची सर्व माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटेल आणि क्लिअर वॉईसमध्ये. ठीक आहे. हे काय हे तुम्हाला नाव नोंदणी करा तुम्हाला इन्क्वायरीसाठी KVK कॉल करेल रोपं पाहिजे असतील तर रोप पाहिजे असतील तर का? ही पिकाची माहिती दिली का ज्या त्या ठिकाणी याची माहिती आहे का ते? कोणते कोणते पीक आहे आपल्याकडे, असे रोपं कोणते कोणते त्याच्या ओके. ठीक आहे मॅम. सेंद्रिय कर्ब. ओके. त्याची इन्क्वायरीसाठीच आहे का हे? म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करून घेतो आणि आपण ऑनलाईन शेतकऱ्यांना माहिती पाठवतो व्हॉट्सअप वगैरे KVK जे काय असेल. अच्छा ओके. पुढं सांग. ह्याच्यामध्ये काय सॉईल सॅम्पल आहे सॅम्पल आहे? ओके. आपली KVK ची सॉईल टेस्टिंगची लॅबोरेटरी आहे. आपण सॉईल सॅम्पलिंग करून देतो, टेस्टिंग करून देतो. ओके ओके थँक्यू. भीमाशक्ती कांदा आहे हा. कांदा सोयाबीन पिशी कांदा चालतो. 5 ते 6 महिने स्टोरेज कॅपॅसिटी आहे. बियाणं पाहिजे असेल तर नाव नोंदणी चालू आहे. तुम्हाला शेतामध्ये करून दिला. हा तुम्ही ऑगस्टपासून डिसेंबर करू शकता. हे सोयाबीनचे प्रकार आहेत का सगळे? हो, सोयाबीनचे माहिती खरीप सीझनमध्ये चालणार आहे. बागायतीसाठी काही जिरायसाठी. आणि गहू आहे त्याचं काय? सरबती वाहन आहे, चपाती पोळीसाठी चांगले वाहन आहे. ओके. आणि घ्यायची म्हणलं तर आपण घ्यायची म्हणलं तर इथं कृषी विज्ञान केंद्रात मिळेल किंवा तुम्हाला येणं शक्य नसेल तर आम्ही पोहोच तुम्हाला पाठवून देऊ पार्सल. पार्सल सुविधा. पण त्याचं काही लिमिट असेल ना की किती एवढं मागवायला लागेल वगैरे? कुठून आले? बारामती इथलंच आहे. तुम्हाला इथं भेटेल. भेटेल ना? ओके. पण ज्यांना बाहेर घ्यायचं असेल तर? बाहेरच्यांना आम्ही पाठवतो. कमीत कमी 20 किलोपर्यंत पॅकिंग. अर्ध्या एकरासाठी 20 किलो लागतात. ओके ठीक आहे. जे आहेत ते सोडून सगळं आहे. नाव नंबर काय सर आहे? हे आपल्या जैविक संस्थेचे प्रोडक्ट ठीक आहे. नाव नंबर मेसेज काय कार्यक्रम असेल. बरं बरं बरं. कार्यक्रम वगैरे काय असेल तर मेसेज येतो का? KVKचे मेसेज येतात. ठीक आहे. कुठून आले तुम्ही? बारामती. हे काय आहे सर? हे ट्रॅप आहे आपल्या हे फळमाशीसाठी. अच्छा. हे कशासाठी यूज होतो आहे एक्झॅक्टली कसं सांगू शकतो? आंब्याच्या फळमाशींसाठी. हां 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 हां. अच्छा अच्छा. ओके एकरी 6-7 लावले तरी होईल. ओके. आत्ता मी तुम्हाला पाठीमागेच सांगितलं की KVKमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळं यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोचला नाही जास्त. पण तुम्ही घाबरू नका मित्रांनो, आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांची पूर्णपणे माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल, ते पण क्लिअर व्हॉईसमध्ये. तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे सर्व जेवढे पण औषधं वगैरे जे काही आहे ते सर्वांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
cry. You're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been hoping we could try not to lie alone tonight. I will never have the life you stole. Now I'm keeping everything in my soul. If you call me in the night, I will ask you every time, can you breathe with me? In another life, I'm feeling cold under your light. But tonight, I feel it's time to override the temp. I gotta pick you up, rewind. Your wicked words that crush my mind. You put me on the line. I'm burning, run away, that's all you do. And I've got enough of you. The silence spell to get me through, bring harmony for you. Gather where this pain has got to go, I've got to grow. Can you breathe with me? At the 11th hour, people fail to pass the test, holding out for a last chance, the heart to relapse. One more light to take me, and I hope that you won't try, 'cause I don't wanna know if I